नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. मात्र सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. भाजपकडून मला अनेक ऑफर आल्या असा मोठा दावा अभिजित दिपकेंनी केलाय. तर माझ्यासोबत माझ्या आई-वडिलांना देखील धमक्या आल्या होत्या असाही आरोप अभिजित दिपके यांनी केलाय. त्यांच्या ऑफर आल्या मला. किती ऑफर आले मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. म्हणजे तुम्हाला ऑफर आली? ऑफर आली का धमकी आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण बीजेपी मध्ये या नाही का आईबाप? हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? दरम्यान याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. केशव उपाध्येजी, आपण पाहतोय अभिजित दिपकेंनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. मला भाजपमधून ऑफर आल्या होत्या, शिवाय माझ्या आईवडिलांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या असं अभिजित दिपके म्हणालेले आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? मला असं वाटतं की मुळात हे दादांत खोट आहे की भाजपने प्रवेश करायचा म्हणून त्याला धमक्या दिल्या गेल्या. म्हणजे मला असं वाटतं की एखादं आंदोलन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी ते आंदोलन केलं, त्या आंदोलनातनं चेहरा मिळाला, याचा अर्थ वाटेल ते बडबड करण्याचा अधिकार हा कुणालाही मिळत नाही. जसं आंदोलनामध्ये एक त्यांना आंदोलन केलं त्यावरती जबाबदारी अधिक वाढते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी कुणालाही धमक्या द्याव्या लागत नाहीत, कुठल्याही प्रकारचं अशा काही गोष्टी कराव्या लागत नाहीत. किंबहुना भारतीय जनता पार्टीमधने त्यांना कुणीतरी ऑफर दिली या आमच्यात म्हटलं असंही काही नाही. असं कुणी म्हटलं असं तरी खरं अधिक नीट सांगायला पाहिजे. पण चेहरा मिळालाय, प्रसिद्धी मिळाली, नाव मोठं झालंय, याचा उपयोग करून भाजपावर टीका करून घेण्याचं जर त्यांना असं वाटत असेल तर ते जनताही स्वीकारणार नाही. मात्र त्यांनी असंही म्हटलंय संघाची आणि भाजपची हीच प्रेमाची भाषा आहे असंही अभिजित दिपके म्हणतायत. मी तुम्हाला तेच सांगतोय की एखादं यश डोक्यात जाता कामा नये. एखादं यश मिळालं म्हणून ते डोक्यात गेलं तर अशा प्रकारची विधाने येऊ शकतात. खरं म्हणजे अभिजित किंवा संघाची भाषा, भाजपची भाषा ही खरोखर प्रेमाची आहे, संवादाची आहे. त्यामुळे धमक्या देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना कोणीतरी चुकीच्या माणसाकडून त्यांना आव्हान मिळालं असेल, त्यांना दुसऱ्या पक्षात बोलवलं असेल, पण त्यांच्या डोक्यात त्यांनी भाजपात त्यांना असं वाटलं असेल. भारतीय जनता पार्टीची भाषा ही नेहमीच संवादाची असते. त्यामुळे अशा पद्धतीने धमक्या देणं हा आमचा प्रांत नाही, आम्ही काय करत नाही. आणि हे दादांत खोटं आहे जे सांगतायत ते दीपक काय. अगदी नक्कीच केशव उपाध्येजी, धन्यवाद TV9 मराठीशी बोलल्याबद्दल. एकूणच हे धादांत खोटं असल्याचं केशव उपाध्ये म्हणालेले आहेत. एखादं यश डोक्यात जाता कामा नये असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे.